नमस्कार, मी वेदांत नारायण पाटील. प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्व विश्ववंदिता सहस्नो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते अशा या राजाच्या राजमुद्रेला वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाकडे वळतो. सन्माननीय विचारमंच आणि विचारमंचासमोर आपण सर्व सन्माननीय महाकारुणिक सम्यक समुद्ध आणि 12व्या शतकात समतामूलक समाज व्यवस्थेची आधारशिला ठेवणारे महात्मा बसवेश्वर कुलवाडी भूषण बहुजनांचे राजे राजे शिवछत्रपती स्त्री उद्धारक क्रांतिबा आरक्षणाची मुहूर्तमेढ पहिल्यांदा येथे रोवणारे छत्रपती शाहू महाराज या आरक्षणाला घटनात्मक आयाम देणारे बौद्धितत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजनातून प्रबोधन प्रबोधनातून परिवर्तन असा महान प्रवास सांगणारे साहित्य सम्राट शाहीर अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर संत कबीर संत रविदास बिरसा मुंडा मा जिजाऊ मा सावित्री मा रमाई त्याचबरोबर माझे आदर्श हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि 9 दिवस 9 महिन्याच्या गर्भात मी वाढलो आणि जिच्या पोटी जन्म घेऊन आज मी तुमचे संवाद करू शकतो त्या आई वडिलांना स्मरण करतो. ते यासाठी की आई वडिलांना विसरणाऱ्या पुजदिल अवलादी या महाराष्ट्रात वावरत आहेत. अरे ही शिकवते का माझ्या राजाची परिस्त्री समान मानणारा माझा राजा माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या लोकांचे हात पाय कलम करण्याचे आदेश होते. 50% आरक्षण नव्हते तर 100% संरक्षण होते 100% संरक्षण होते. अरे हे तुडुंब भरलेले अनाथ आश्रमे असे शेकडो बलात्कार होतात. हे सर्व पाहून माझ्या राजाला काय वाटेल. या सर्व अनिष्ट गोष्टींना दूर करण्यासाठी आजच्या युवकाला शिवचारित्र्य जाणून घ्यावे लागेल. मित्रांनो, महाराजांनी अनेक गड जिंकले पण कधी स्वतःचे नाव दिले नाही. महाराजांनी अनेक मोह मागले आपण कधी पंचांग पाहिला नाही. महाराजांवर अनेक संकटे आले पण कधी आत्महत्याचा विचार केला नाहीत, व्यसनाच्या आहारी गेले. मित्रांनो, आली जयंती की करतो वाद घालतो भांडणे. आजच्या युवकाला शिवचारित्र्य जाणून घ्यावे लागेल. शिवचारित्र्याला अमृताची गोडी आहे. शिवचारित्र्याला कस्तुरीचा सुगंध आहे. शिवचारित्र्य म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे चारित्र्य. शिवचारित्र्य म्हणजे स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या वीर मावळ्यांचे चारित्र्य. शिवचारित्र्य म्हणजे स्वराज्यासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या या बहिणींचं चारित्र्य. शिवशाहीच्या शिवभक्तांनो, उठा जागे व्हा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शंभूराजांच्या स्वप्नातील आदर्श समाज उभा करा. आजचं वास्तव्य प्रत्येक देश मी कसा श्रेष्ठ मी कसा महान या अवघ्या विश्वाला ओळखून सांगतो. पण या सर्वांच्या गर्दीमध्ये हिंदुस्थानवासीय सह्याद्रीत राहायला आलेले आणि सह्याद्रीत जन्मलेला माणूस म्हणजे इतरांपेक्षा अभिमानानं सांगतो या जगातील सर्वात संस्कृती ज्या देशात नांदते ना त्या भारतात माझा जन्म झाला. आणि त्याही आनंदाची गोष्ट म्हणजे काय, ज्या मातीसाठी जगावं, मातीसाठी लढावं आणि मातीसाठी खपावं आणि मातीसाठी मरावं आणि मातीसाठी अखंड संघर्ष करावा याची प्रेरणा मला एका लढवायानं दिली. ते लढवाय म्हणजे कोण, तर ते छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या ज्या महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म झाला म्हणून आम्ही इतरांपेक्षा भाग्यवंत मानतो. एका कवीने सुंदररित्या आक्रमक लेखित लिहून ठेवलं, जिथं पोरं जगण्यासाठी पैदा केली जातात, जिथं पोरं जगण्यासाठी पैदा केली जातात ना तिथं पोरं कुत्र्यासारखी मारली जातात. आणि जिथं पोरं या मायभूमीच्या रक्षणासाठी पैदा केली जातात तिथं राजे छत्रपती जन्माला येतात. तिथं राजे छत्रपती जन्माला येतात. हे महाराष्ट्राचाच नाही तर अवघ्या विश्वाचा महत्वाचा सण आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज घडले कसे. छत्रपती शिवाजी महाराज घडले मासाहेबांच्या संस्कारातून. छत्रपती शिवाजी महाराज घडले या मातीच्या निष्ठेमुळे. पण आमची गंमत काय झाली, उभं विश्व आज ओढून सांगते संपूर्ण जग जर आम्हाला लढायचे असेल, आम्ही जर खचलो, आमचं मनोबल आणि मनोधैर्य जर वाढवायचे असेल तर ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एका कवीने सुंदररित्या लिहिलेलं आहे, टिळकांना कळाले छत्रपती शिवाजी महाराज वेगळे, आगरकरांना कळाले छत्रपती शिवाजी महाराज वेगळे, सावरकरांना कळाले छत्रपती शिवाजी महाराज वेगळे, शरद पवारांना कळाले छत्रपती शिवाजी महाराज वेगळे आणि एका पक्षाला आणि संघटनेला कळाले छत्रपती शिवाजी महाराज वेगळे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण. 400 वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मले निरागस बाळ म्हणजे शुभा, तर राजनीती युद्धनीती गनिमी काव्वा यांसारख्या कुटशस्त्राचा कळस म्हणजे शुभा. एकीकडे सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा, तर दुश्मनाच्या काळजातील पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शुभा. मित्रांनो, तलवार तर प्रत्येकांच्या हातात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याचा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती, शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. मित्रांनो, तुमच्यासमोर मला जे येते ते तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आणि कर्मयोगाचे भारदार वर्णन करताना कविराज भूषण यांनी स्वराज्यावर एक कविता काढली. इंद्रजी मी
जंबपर बाडवसु अंबपर रावण सदंबपर रघुकुल राज हे पवन भरी बहापर शंभुरती राहापर जो सहस्त्र बहापर रामद्वी राज हे दावाधर्म दंडपर चितांबर झुंडपर भूषण वितृंडपर जय समर्ग राज हे कन्नजिमी कंसपर तेजित मांसपर त्यो मलेच वंशपर शेर शिवराज हे त्यो मलेच वंशपर शेर शिवराज हे. मित्रांनो शेवट जाता इतकेच बोलतो, शेवट जाता इतकेच बोलतो. प्रौढ प्रताप पुरंदर शस्त्रीय कुलावधंस सिंहासनाधीश्वर महाराजादी महाराज श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद.